पाडव्याचा तो दिवस आपण विसरून जाऊयात का? मी तुझ्यावर प्रेम करू शकणार नाही. दादा, तुझ्यासाठी कॉफी आणू का? नाही नको. आता कॉफी घेतली तर झोपता येणार नाही. उद्या सकाळी लवकर निघायचं आहे मीटिंगला. तू चाललायस? हो, इम्पॉर्टंट मीटिंग आहे. आई पण म्हणाली जाऊन या. आणि मीरा वहिनीचं काय? ती पण म्हणाली जाऊन या. दादा, ती म्हणणारच. अरे हे बघ, अंबिका वहिनी सारखं प्रेम करणारा माणूस आहे ना, आयुष्यातून निघून जाणं हे खूप दुर्दैवी. पण मीरा वहिनी सारखी मुलगी तुझ्या आयुष्यात येणं ही खूप चांगली गोष्ट आहे. अरे तिने सगळ्यांसमोर तिच्या भावना बोलून दाखवल्या आणि तू एक असा वियर्ड काहीतरी ऍक्ट. आय नीड सम टाइम. आता काय करायचंय ते मला कळत नाही. ओके ओके, ठीक आहे. टाइम. आणि वेदाचे बाबा, उद्या प्रवासात खायला तुम्हाला पराठे चालतील ना? वहिनी, अगं हा काय प्रश्न विचारतेस तू? दादाला खूप आवडतात पराठे. दे दे, जाईल तो घेऊन. बरं ठीक आहे, मग मी करते उद्या पराठे. मीरा, नकोय. काय नको? पराठे नकोय मला. तिकडे जेवण असेल, मी तिकडेच खाईन काहीतरी. कशाला बाहेरचं कशाला खाता तुम्ही? मी बनवून देईन ना तुम्हाला. काही हरकत नाही. आणि आता झोपा तुम्ही. गुड नाईट अनन्याताई. गुड नाईट मीरा वहिनी. बघितलंस, एवढं सगळं झालं तरी कशी नॉर्मल वागते ती. याचीच भीती वाटते मला. दादा, अरे प्रेम करते ती तुझ्यावर. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.